नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2024। तर आज पहा विद्यार्थी मित्रांनो, 22 जूनला या ठिकाणी SRPF ची भरती झाली। SRPFचं या ठिकाणी ग्राउंड झालं। तर SRPF ची भरती आज 22 जूनला कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर पावसामध्ये भरती प्रक्रिया कशा प्रकारे होती, त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही या ठिकाणी, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते या ठिकाणी डॉक्युमेंट लागत आहे, त्याचबरोबर आज ज्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले 100 पैकी हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ठीक आहे, तर आज भरती कशा प्रकारे झाली 22 जूनला, पावसामध्ये कशा प्रकारे झाली SRPF ची भरती, पाऊस असल्यामुळे कॅन्सल झाली की नाही झाली, ठीक आहे, तर कशा प्रकारे या ठिकाणी भरतीची प्रोसेस चालू आहे SRPF या भरतीची, तर याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून जे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा SRPF भरतीचा चौथा दिवस होता। तर 22 जूनला भरती कशा प्रकारे झाली, तर पहा सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे त्या तारखेवर या ठिकाणी यायचं आहे। तर काही विद्यार्थी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी आलो होतं, ज्यांचं सुद्धा 22 जूनला ग्राउंड होतं, ते विद्यार्थी 21 जूनपासूनच ग्राउंडच्या ठिकाणी या ठिकाणी हजर होते। तर सांगायचं एवढंच की भरतीला येताना एक दिवस अगोदर या, जेणेकरून तुमचा यामध्ये बॉडीला तेवढा रिलॅक्स भेटणार आहे। कारण की कसं आहे की तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं, हे संपूर्ण त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर सर्व ताकदचंच काम आहे। तर आराम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर पहा सर्वात आधी विद्यार्थी या ठिकाणी 4 वाजतापासून आज रांगेमध्ये उभे राहिले गेटच्या बाहेर। ठीक आहे, तर सर्वात आधी या ठिकाणी 4 वाजतापासून विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या आतमध्ये घेतलं जात आहे। तर सर्वात आधी ग्राउंडच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जात आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात आधी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आहे जास्त या ठिकाणी टाइम लागत आहे, म्हणजे 15 मिनिटच लागते फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायच्या वेळेस, पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थांबावं लागत आहे। जवळपास 4-4 घंटे 5-5 घंटे थांबावं लागते, कारण की एका विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हायला थोडा टाइम लागते। ठीक आहे, तर एका रांगेनेच या ठिकाणी विद्यार्थी बसले राहते। तर एका दिवशी आज जवळपास 800 विद्यार्थी या ठिकाणी SRPF भरतीवर आले होते। तर सर्वात आधी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। SRPFचा जो फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आणायचा आहे, त्याचबरोबर हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी सोबत आणायचे ओरिजिनल। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, हे ओरिजिनल लागणार आहे आणि याच्या 2-2 झेरॉक्स आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट याच्या सुद्धा तुम्हाला 2-2 झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला TC या ठिकाणी लागणार आहे। TC जर नसेल तर बोनाफाईड तुम्ही या ठिकाणी नेऊ शकता, आणि TCच्या सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स या ठिकाणी न्यायचे। त्याचबरोबर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल न्यायचं आहे, आणि आधार कार्डचे 2 झेरॉक्स न्यायचे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि ओरिजिनल, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स आहे। त्याचबरोबर डोमिसाईल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल आणावं लागणार आहे, आणि याच्या सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स आणायचे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण फोटोचा जर विचार केला तर जवळपास 4 ते 5 फोटो तुम्ही सोबत न्या, जेणेकरून या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला न्यायचे, त्याचबरोबर तुम्हाला 2-2 झेरॉक्स सुद्धा न्यायचे, तर काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, तर त्या ठिकाणी एक झेरॉक्स लागत आहे, पण तरी सुद्धा 2-2 तुम्ही झेरॉक्स या ठिकाणी न्या सोबत। ठीक आहे, तर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं सकाळी 4 वाजतापासून विद्यार्थ्यांचं। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे त्या ठिकाणी रांगेमध्ये बसवल्या जातं, आणि सर्वात आधी त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर उंची जे SRPF भरतीला 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी लागत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची असली ते विद्यार्थी हाईटमध्ये बसले जाते। त्याचबरोबर ज्या पण विद्यार्थ्यांची उंची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर ते विद्यार्थी अपात्र केले जात आहे, फेल केले जात आहे, तिथूनच विद्यार्थ्यांना घरी पाठवल्या जात आहे। तर 168 सेंटीमीटर्स या ठिकाणी बरोबर उंची लागते, एक लक्षात ठेवा। आणि हे झाल्यानंतर उंची झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शर्ट वगैरे त्या ठिकाणी काढायला लावत आहे, चपला वगैरे काढायला लावत आहे। त्याचबरोबर छाती त्या ठिकाणी मोजलं जातं, आणि छातीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे। ठीक आहे, तर छातीमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं, बरोबर या ठिकाणी तुम्हाला फुगवायची आहे छाती। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आणखीन त्या ठिकाणी बसवलं, आणि एक फॉर्म लिहून घेतला। तर नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपलं नाव वगैरे लिहावं लागते, गावाचं नाव वगैरे लिहावं लागते, आपला फोटो वगैरे चिपका लागते त्या फॉर्म। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणखीन टप्प्याटप्प्याने
त्या ठिकाणी बसवलं आणि चेस्ट नंबर विद्यार्थ्यांना दिले। तर चेस्ट नंबर दिल्यानंतर जे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेते एका SRPF वाल्याजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी दिले जाते आणि 10 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी इव्हेंट होते। ठीक आहे, तर सर्वात पहिला जो इव्हेंट आज झाला होता तर तो होता या तर SRPF मध्ये काय होता, कधी पहिला इव्हेंट 5 किलोमीटर होऊ शकते, कधी जे या ठिकाणी 100 मीटर आणि गोळाफेक होऊ शकते। तर आज काय झालं की सर्वात आधी SRPF भरतीमध्ये जे आहे सर्वात पहिला जो इव्हेंट होता तो होता 5 किलोमीटर। तर सर्वात आधी त्यांनी 5 किलोमीटर रनिंग सर्वच विद्यार्थ्यांची घेऊन घेतली, जवळपास 700-800 विद्यार्थ्यांची सर्वात आधी 5 किलोमीटर रनिंग घेतली 24 मिनिटांमध्ये। ठीक आहे, आणि त्यानंतर जे दुसरे या ठिकाणी इव्हेंट घेतले। आज सर्वात पहिला जो इव्हेंट होता तो होता 5 किलोमीटर रनिंग। तर 5 किलोमीटर रनिंग त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांची घेतली, 700-800 विद्यार्थ्यांची। सर्वात पहिला जो इव्हेंट त्यांनी 5 किलोमीटर घेऊन घेतला सर्वच विद्यार्थ्यांचा। ठीक आहे, 24-25 मिनिटांमध्ये। तर सर्वात पहिला जो इव्हेंट होता तो 5 किलोमीटर विद्यार्थ्यांचा घेऊन घेतला, 700-800 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग। हा विद्यार्थी मित्रांनो SRPF भरतीमध्ये पहिला जो इव्हेंट आज घेतला गेला तर तो होता 5 किलोमीटर रनिंग आणि जवळपास या ठिकाणी 700 ते 800 विद्यार्थ्यांचा पहिला जो इव्हेंट आहे तो 5 किलोमीटर रनिंग सर्वात आधी घेऊन घेतली त्यांनी सकाळीच। ठीक आहे, आणि त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे जे दुसरे जे इव्हेंट आहे ते होते त्या ठिकाणी सर्वात पहिला जो इव्हेंट घेतला जाता तो या ठिकाणी 5 किलोमीटर, त्यानंतर दुसरा इव्हेंट घेतला जात आहे तो 100 मीटर, त्याचबरोबर तिसरा इव्हेंट घेतला जाता गोळाफेक। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे सर्वच इव्हेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांचे झाले। तर आणि प्रत्येक इव्हेंटला या ठिकाणी जवळपास 5 ते 10 मिनिटाची या ठिकाणी गॅप भेटते आणि 5 किलोमीटर रनिंग मारल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गॅप भेटते 5 ते 10 मिनिटाची। ठीक आहे, 100 मीटरसाठी म्हणा आणखीन गोळाफेकसाठी। ठीक आहे, आणि 5 किलोमीटर रनिंग मारताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चुका नाही करायच्या। तर काही विद्यार्थी काय करत आहे की 5 किलोमीटर धावायच्या वेळेस ट्रॅकच्या बाहेरून ते धावत आहे, तर ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही, तर ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला धावत आहे। तुम्ही जर ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढंच तुमचं या ठिकाणी टायमिंग कमी येणार आहे आणि तेवढंच तुम्हाला या ठिकाणी जास्त मार्क्स भेटणार आहे। आणि तुम्हाला 5 किलोमीटर रनिंगच्या माराच्या वेळेस मित्रांनो या ठिकाणी चूक नाही करायची, कारण की भरपूर विद्यार्थी 5 किलोमीटर रनिंग मारताना थांबत आहे, तर तुम्हाला थांबायचं नाही आहे। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो थांबले तर मग काही कामाची गोष्ट नाही, कारण की 50 मार्क्ससाठी या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग आहे। ठीक आहे, तर हे 50 मार्क जे आहे तुमच्या हातातले, तुम्ही जर कंटिन्यू जर मीडियम स्पीडने स्टेपनं जर तुम्ही या ठिकाणी रनिंग मारली तर नक्कीच या ठिकाणी 5 किलोमीटर तुमची निघणार आहे। तर थांबू नका, तुम्ही या ठिकाणी स्वतःला सांगत राहा। ठीक आहे, जेव्हा सुद्धा तुम्ही रनिंग करणार आहे तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःला सांगत राहा की या ठिकाणी आपल्याला 5 किलोमीटरला थांबायचं नाही, आणि मागं तुम्ही या ठिकाणी बघू नका, कारण की मागं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर मागचे विद्यार्थी थांबलेले राहते आणि आपल्याला सुद्धा वाटते की आपण थांबलो पाहिजे। ठीक आहे, तर 5 किलोमीटर रनिंग मारताना तुम्हाला थांबायचं नाही आहे। ठीक आहे, जोपर्यंत आपला पूर्ण टाईम होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही आहे। आणि एक लक्षात ठेवा, या ठिकाणी 100 मीटर रनिंग मारायच्या वेळेस सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर 100 मीटरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे, मायक्रो सेकंडने या ठिकाणी कमी मार्क्स पडत आहे। मायक्रो सेकंडने विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क कमी होत आहे 100 मीटरला। तर 100 मीटरला थोडं लक्ष देऊन तुम्हाला धावायचं आहे। ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी स्पाइस बूट सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे SRPF भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस चालू आहे। ठीक आहे, आणि फिजिकलमध्ये जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स पडत आहे, तर समजा 10 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे, तर 10 विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जवळपास 10 मधले 1-2 विद्यार्थी त्यांना 93च्या वरती 95च्या वरती मार्क्स भेटत आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना जवळपास 80च्या खाली 90च्या खाली अशा प्रकारे मार्क्स पडत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो SRPF भरती आज 22 जूनला पार पडली। तर ही होती संपूर्ण माहिती SRPF भरतीबद्दल। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।